नमस्कार नमस्कार मित्र. मित्रांनो, कशी आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक चांगली चॅनल आयडिया सांगतो. तर मित्रांनो, कसं होईल की आपण जर Googleवरून फोटो डाउनलोड केलेत आणि चॅनल बनवला, तर तो लवकरात लवकर चॅनल ग्रो झाला, तर कसं तुम्हाला वाटेल? तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, जर तुम्हाला चेहरा दाखवायचा नाही आणि चॅनल तर खोलायचा आहे. म्हणजे मला चेहरा दाखवायचा नाही. YouTube चॅनलवर मला चॅनल खोलायचा आहे, पण चेहरा दाखवायचा नाही आहे. तर कसं होईल? तर मित्रांनो, तुम्ही चॅनल खोला. तुम्हाला चेहरा दाखवायचा नाही, तर नका दाखवू आणि चॅनल खोलायचा आहे. म्हणजे तुम्ही चांगला चॅनल तसं तरी चांगला चॅनल खोलू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे, की Googleवरून तुम्ही फोटो डाउनलोड करा आणि फोटो जोडून तुम्ही एक स्टोरी क्रिएट करू शकता आणि त्या स्टोरीवर तुम्ही आपला स्वतःचा आवाज त्याच्यावर क्रिएट करून म्हणजे व्हॉईस ओव्हर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने चॅनल घडवू शकतात. जर तुम्हाला तुमचा आवाज पण दाखवायचा नाही आणि चेहरा पण तुमच्या व्हिडिओमध्ये द्यायचा नाही आणि तुम्हाला चॅनल खोलायचा आहे, तर मित्रांनो, AI व्हॉईस जनरेट करून सुद्धा तुम्ही चॅनल खोलू शकतात. तर याच्यामध्ये 2 डिफरन्स आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही AIच्या मदतीने जर तुमचा व्हॉईस ओव्हर केला, म्हणजे तुम्हाला चॅनल तुम्ही खडा केला आणि तुम्ही जे Googleवरून फोटो घेणार आहेत आणि त्याच्यावर जर तुम्ही AI व्हॉईस जनरेट करून तुम्ही जर चॅनल चालवतात, तर मित्रांनो, कधी ना कधी अशा चॅनलवर रियूज कंटेंट येतो. कारण असे AI व्हॉईस जनरेट करून पण खूप चॅनल जनरेट केले आहेत. म्हणजे खूप चॅनल खोलले आहेत आणि ते चॅनल खोलून चांगल्या पद्धतीने अर्निंग पण होते. म्हणजे AI व्हॉईस जनरेट करून सुद्धा चांगल्या पद्धतीने अर्निंग होते. तुम्हाला वाटत असेल की फक्त AI व्हॉईस जर आपण त्याच्यात आवाज AI व्हॉईसचा टाकला, तर तो चॅनल मोनेटाईज होणार नाही. असं नाही मित्रांनो. जर तुम्ही एकच कॅटेगरीवर काम केलं, तर तुमचा तो जो AI व्हॉईस जनरेट करू शकता तुम्ही आवाज आणि तो तुमच्या चांगल्या पद्धतीने चॅनल मोनेटाईज पण होऊ शकतो. पण कधी त्याच्यावर रियूज कंटेंट येईल ते सांगता येणार नाही. कारण असे चॅनल भरपूर प्रमाणात आहेत आणि भरपूर असे चॅनलवर रियूज कंटेंट पण आलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही स्वतःचा आवाज त्याच्यात जनरेट कराल, तर मित्रांनो, तुमच्या चॅनलवर रियूज कंटेंट कधीच येणार नाही. कारण तुमचा स्वतःचा तुमच्या व्हिडिओमध्ये आवाज आहे. त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काहीच कारण नाही आणि जे AI व्हॉईस असतं, त्याच्यामध्ये कधी रियूज कंटेंट येईल ते आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे तो थोडा धोक्याचा असू शकतो चॅनल. कारण जर आपले सबस्क्रायबर एकदा वाढलेत आणि चॅनल मोनेटाईज झाला, तर त्याच्यावर नंतर रियूज कंटेंट आला, तर आपण काय करणार? जर चॅनल डिमोनेटाईज झाला, तर त्यावेळेस काय करणार? रडत बसणार, फक्त रडत बसणार आणि कोणत्याही मोठ्या यूट्यूबरची मदत मागली, तरी ही आता ते जे मोठे यूट्यूबर असतात, ते फक्त त्याचा फायदा घेऊन व्हिडिओ बनवतील आणि त्याचं काहीच मदत करणार नाहीत. हे सर्वांना माहीत आहे. जे एखाद्याचा चॅनल डिलीट झाला आणि ते मोठ्या यूट्यूबरकडे गेले, तर तो जो मोठा यूट्यूबर असतो, तो त्याचा फायदा घेऊन तो फक्त व्ह्यूज छापण्यासाठी व्हिडिओ त्याच्या संगे बनवेल आणि त्याची मदत काहीच नाही करणार. त्याच्यामुळे जे तुम्ही स्वतः तुमच्या आवाजात जर तुमचा व्हिडिओ तुम्ही बनवाल, तर मित्रांनो, रियूज कंटेंट कधीच येणार नाही आणि तुमचा चॅनल सुरळीतपणे चांगला चालेल आणि तुमच्या चॅनलला थोडा सुद्धा धक्का जाणार नाही. कारण दुसऱ्यांच्या पाया पडण्याऐवजी स्वतःवर जे आपलं नियंत्रण ठेवून चांगल्या प्रकारे काम केलं,
तर दुसऱ्याची गरजसुद्धा येत नाही. आणि तुम्ही जर डेली काम कराल तर तुमचा चॅनल एक ना एक दिन मोनेटाईज झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त दर दिवशी म्हणजे डेली एक व्हिडिओ आपण जो व्हिडिओ असतो आपला, तो डेली आपण एक व्हिडिओ अपलोड करायलाच पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला सक्सेसता येत नाही, तोपर्यंत आपण काम सोडायचं नाही. एक ना एक दिन सर्वांचाच येतो. तुम्ही असो, मी असो, कोणीही असो. पण जर आपण जोपर्यंत आपल्याला आपली मंजिल मिळत नाही, तोपर्यंत आपण काम सोडायचं नाही. आपल्याला कोणीही असो, जोपर्यंत सफल होत नाही तोपर्यंत काम करायचं. म्हणजे ती वस्तू आपल्याला जी सक्सेसता आणायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला जोपर्यंत सक्सेसता मिळत नाही तोपर्यंत आपण काम केलं तर एक वेळेस ती सक्सेसता आपले उंच शिखराच्या टोकावर कधी ना कधी जातोच. आणि मुंगीची पण एक तुम्ही गोष्ट ऐकली असेल. जोपर्यंत मुंगी चढते, चढते भिंतीवर आणि खाली पडते, चढते आणि खाली पडते. पण जिथं तिला जायचं आहे, त्या टोकापर्यंत ती साठी उठून पडून तरी पण एक वेळेस ती तिथे जाईलच. तिला सक्सेसता येईलच. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा असतं. तुम्ही जोपर्यंत सक्सेस होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचं काम सोडायचं नाही आणि कधी ना कधी एक सक्सेसचा दिवस येतोच. त्यामुळे हे सोडून मी तुम्हाला आपल्या टॉपिकवर येतो आणि तुम्हाला आपली माहिती सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही जे Googleवरून फोटो घेणार आहात आणि ते फोटो असे घ्यायचे, की त्याच्यावर काही वॉटरमार्क राहिलं नाही पाहिजे किंवा म्हणजे काही कंपनीचे नाव काही राहिलं नाही पाहिजे. आणि तुमचा तो कोरा फोटो तुम्ही घ्या आणि डाउनलोड करून काइंडमास्टरमध्ये जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने जर स्टोरीचा चॅनल तुम्ही बनवलात, तर कोणत्याही पंचतंत्रच्या कहाणी असो, म्हणजे तुम्ही ते फोटो जोडून आणि चांगल्या पद्धतीने स्टोरी लावून म्हणजे तुम्ही व्हॉईस ओव्हर करायचा आणि फोटो जोडत जायचे. जसं जसं त्या शब्दामध्ये जसं जाईल, म्हणजे हत्ती आणि उंदीरची गोष्ट आहे. तर तसं हाती आणि उंदीरची गोष्ट उंदराची असली, तर मित्रांनो ते दोघांचे फोटो तर त्या संबंधात तसे फोटो टाकायचे आणि कहाणी पुढे न्यायची. तर मित्रांनो, असं फोटो जोडून आणि आपला व्हॉईस ओव्हर जो आवाज आहे, तो व्हॉईस ओव्हर करून आपला स्वतःचा आवाज आणि त्याचे जे फोटो असतील त्या संबंधात ते फोटो जोडून कहाणी पूर्ण झाली, तर तीच कहाणी तुम्ही व्हिडिओ अपलोड करून तुम्ही स्वतःचा चॅनल खोलून तुम्ही त्या चॅनलवर व्हिडिओ जे असतात ते तुम्ही अपलोड करून तुम्ही चांगल्या प्रकारे लवकरात लवकर चॅनल ग्रो करू शकता. आणि असे पण चॅनल खूप लवकर ग्रो होतात. तर मित्रांनो, ते जर तुम्ही अशी चॅनल खोलून जर तुम्ही काम कराल, तर अशा पण ज्या मित्रांना आवाज दाखवायचा आहे आणि चेहरा फक्त नाही दाखवायचा आहे, तर अशा मित्रांना हे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमचा आवाज द्यायला तर काही नाही, म्हणजे तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल, तर लाज एका साईडला ठेवायची आणि तुम्ही काम करायचं. म्हणजे चेहरा नाही दाखवता आला तर नका दाखवू, पण आवाज तर दाखवायला पाहिजे. तरच तुम्हाला तुमच्या YouTube चॅनलवरून जर पैसा कमवायचा असेल, तर मित्रांनो थोडं तरी त्याग द्यावंच लागतं. त्यामुळेच आपल्याला सक्सेसता येते. तुम्ही असे चॅनल खोला आणि तुम्ही फक्त आवाज तुमचा द्या. कारण AI व्हॉईस जर जनरेट केलं, तर ते कधी ना कधी रियूज कंटेंटमध्ये जाईल आणि तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होईल. त्याच्यामुळे तुम्हाला नंतर रडू येईल. कारण तुमचा चॅनल जर तुम्ही चांगले सबस्क्रायबर जर 2,00,000 किंवा 3,00,000 तरी झाले आणि तुमच्या चॅनलवर रियूज कंटेंट येऊन डिमॉनिटाईज चॅनल झाला, तर त्यावेळेस काय करणार? तुमच्याकडे जर एकच चॅनल असेल, तर मित्रांनो त्यावेळेस तुम्ही काय कराल, की एवढं झालं आणि तुमचं खूप तुम्हाला दुःख पण होईल आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होईल, त्यावेळेस तुमच्या मनावर किती वाईट वाटेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, AI व्हॉईस जनरेट
तुम्ही नका करू आणि तुम्ही स्वतःचा आवाज तुमच्या व्हिडिओमध्ये द्या आणि चांगल्या पद्धतीने तुमचा आवाज दिला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचा चॅनल कधीही डिमोटाईज होणार नाही, म्हणजे रिव्ह्यूज कंटेंटमध्ये कधीच येणार नाही. तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या चॅनलवरून अर्निंग जनरेट करू शकता, म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता तुमच्या चॅनलवरून. तर मित्रांनो, फोटो Googleवरून घ्यायचे आणि ते काइंड मास्टरमध्ये किंवा VN ॲप्स आहे त्याच्यामध्ये फोटो जोडून आणि जसे कहाणी असली त्या प्रकारे फोटो टाकायचे आणि कहाणी पुढे सरकवत न्यायची आणि पूर्ण व्हिडिओ झाला की कट करून आणि तुमचा व्हिडिओ पूर्ण झाला का डाउनलोड करून सेव्ह करून तुम्ही तोच व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड करू शकता आणि तुमचा चॅनल चांगल्या पद्धतीने अशा पण व्हिडिओ जर तुम्ही टाकले तर अशा व्हिडिओमुळे पण चांगलं एकदम चॅनल चालतो आणि लवकरात लवकर ग्रो पण होतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.